नमस्कार मित्रांनो, नमस्कार. तर फायनली हा पार्ट 2 आहे. इथे आम्ही स्टार्ट करतोय. ह्याच्या पुढे तुम्ही कन्फ्यूज नका होऊ. परत इकडे हॉटेलमध्ये यायच्या आधीपासून आम्ही सुरुवात करतोय. तर बघत राहा. इकडे आम्ही पोहोचलो आणि हा व्हिडिओ असणार आहे फुल ऑफ फूड टाइमपास, मजा, चटके बघत आणि भरपूर काय बाय. Oh, so this was your surprise. येस, थोडी गफलत झाली. याच्यापेक्षा जर जुहू वाला गेला असता ना अजून बेटर असतं मला असं वाटतं. पण आतमध्ये मला वाटतं हे पण चांगलंच असणार. तर बघूया एकदा एकच. JW मॅरियट नाईस. आम्ही इथे आल्याला कॅफे मध्ये आलो. रूम अजून मिळाला नाहीये आणि हा हे अख्खा बुफे आहे. बुफे मध्ये हे बिगिनिंग्स आहेत. हे वांग आहे आणि हे कॉलीफ्लॉवर आहे. चिकन वगैरे नॉनव्हेजला पण भरपूर ऑप्शन्स आहेत ज्यांना यायचं असेल. हे थांब, कुठे चाललंय यश? मेन कोर्स मध्ये का आधी? काय ब्लॉग करणार नाही. बघा चालू पण झाला. तू काय घेतलंय? ह्यानी खूप कमी घेतलंय. मी वेगवेगळे डिशेस घेतल्या. सो हे मशरूम आहे, फ्लावर आहे, बटाटा आहे, वांग आहे, वेगळं वेगळं काहीतरी आहे ते कटलेट. मी परत घेतलं आहे कढाई पनीर, थोडीशी गुजराती खिचडी. हे ह्यानी काहीतरी घेतलंय जे नॉनव्हेज होतं आणि व्हेज मध्ये बनवून घेतलंय. आणि पाणीपुरी. तुम्हाला माहितीये इकडे पॅनकेक, वॉफल, सुशी पण आम्ही ऑर्डर केली. हे सगळं बुफे मध्ये आहे. आणि काय आहे अजून चीज वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि चाट पण भरपूर होते. आम्ही फक्त पाणीपुरी घेतली कारण की एवढं जाणारच नाही जाणार. मला जाणार मी भरपूर काय काय आम्हाला माहिती नाही किती प्राइस आहे या बुफेची. नंतर बघूया आता काय. आणि खातो आम्ही. बाय बाय. आता भारी सुशीची जी ही ट्राय करणार आहे. लवकर ट्राय कर. लवकर. मला युजुअली टेम्पुरा सुशी आवडते. चांगले, नॉट बॅड, व्हेरी नाईस. पण हे जेवढं बेस्ट आहे ना हे मला वाटतं ना सगळ्या चायनीजवाल्यांनी केलं पाहिजे. का नाही करत मला माहित नाही. पण हे सगळ्या चायनीजवाल्यांनी केलं पाहिजे. नुसता राईस आहे आणि स्टर फ्राईड व्हेजीज आहेत बस. आणि ऍक्च्युअल मध्ये याच्यावरती अंड आणि थोडं आतमध्ये चिकन असतं त्याचे काय नाही टाकून घेतलं आम्ही. आहेत जबरदस्तच आहे. त्यांनी आम्हाला कॉम्प्लिमेंटरी म्हणून 2 हे काय बोलतात त्याला, हा ते एक आम्हाला मुलगी बोलली की आम्ही तुमचे रील बघतो, थँक्यू. नाही थँक्यू तर आपण बोललो. स्वीट्स पण भरपूर आहेत. तू काय घेतोय? मी विचार करतो मला जास्त गोड नकोय. हे मँगो बेस्ड योगर्ट. येस, मला पण मँगो बेस्ड योगर्ट. आणि हे काय 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 नॉनव्हेज एग वाला पण आहे. आईस्क्रीम पण आहे, कुल्फी वगैरे. आणि इकडे एवढे सगळे इंडियन डेझर्ट आहे. राईस खीर हँडक्राफ्ट. मी एवढे स्वीट्स घेतले. हे मँगो योगर्ट आहे. हे चेरीचं काहीतरी होतं. काय खाल्लंस? मी ना मुद्दामून मी आधी कमी घेणार होतो खीर. मी विचार केला की जाऊ दे चांगली असेल काय बरोबर. मी 2 वाट्या 2 हे चमचे काढून एक नंबर लागतो. तू काय काय घेतलंय? स्वीट घेतलंय. रिग्रेट. मी हे मलाई केक घेतलं आणि हा मलाई रोल आहे काहीतरी. ह्याच्या आत मलाई आहे नाही. आणि मी चॉकलेट आईस्क्रीम पण घेतलंय. हा ते खाऊन बघूया मला. सोफा मला इकडचं टेस्ट वगैरे भरपूर आवडले. खूप छान आहे. आता नाही खायचं. या सगळ्यांना वाटणार आहे हे सगळं स्पॉन्सर्ड आहे. यश त्यानं सांगितलं आपली अॅनिव्हर्सरी. थंड आहे, खूप थंड आहे. चप्पल असेल बघ इथे कुठेतरी. चप्पल मागताय. चप्पल त्या साईडने ही बॅगेत भरायची चप्पल. लक्षात ठेवा. ही चप्पल बॅगेत जेवढे पैसे रूमला दिले ही चप्पल बॅगेत भरणं योग्य आहे मित्रांनो. तुम्ही ही चप्पल बॅगेत भरून घेऊन जाऊ शकता. मारच खाशील तू. चला, ये एक तुम्हार पेर, ये एक मागोर पेर. आणि दुसरे कुठे? हे तुझे आहेत दोन्ही. हो सॉरी. ग काय बरं वाटलं. ते घरात घालून फिरायचे आपण चप्पल. गप बसा यश. बसत पण नाही मला. आणि घेऊन जाणार होता. मी घेऊन जाणार होता नाही, घेऊन जाणार आहे. तुला खोटं वाटत. हे लोक फेकून देणार ही. आपण चप्पल दुसऱ्याला नाही ते हे करतात. चल तुझा ऍज युजल रूम टूर. येस.
इकडे इस्त्री करायला पण आहे मित्रांनो. आहे बघा, हे आहे दरवाजा. या दरवाजातून आत आल्या पहिले तुम्हाला डावीकडे दिसतं कपाट. ते आहे तिथे बाथरूम आहे, ज्याच्यात मी थोड्या वेळाने चेंज करून असं मस्त माझ्या घरात. तर त्याच्यानंतर माझ्या मागे आणि हा रूम तर तुमच्यासोबत मी पण आता पहिल्यांदा बघतो. आम्ही ह्याच्या पुढे गेलोच नाही आहोत. तर हे हलतं हे बाथरूमचं आहे यश, ओपन नाही करायचंय. गावात इथेच बाथटब आहे. आई शपथ, इथेच बाथटब आहे. इथे बाथटब मधनं टीव्ही पण दिसेल. मला वाटतं टीव्ही त्या लोकांनी केक पण ठेवला आहे. ह्या आम्ही केक मागवून ठेवलेला, कारण मी त्यांना सांगितलेलं की आमची अॅनिव्हर्सरी मित्रांनो, म्हणून आम्ही केक. म्हणूनच हे सगळं. येस, कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅट्स, थँक्यू. कॉंग्रॅट्स शिवानी, माझी बायको बनल्याबद्दल कॉंग्रॅट्स. तर हा रूम जरा एवढा त्या वेस्टली एवढा मोठा नाहीये, पण इट इज अ गुड रूम, नॉट बॅड. व्ह्यू, वाव. व्ह्यू पण काय वाईट नाहीये, छान आहे, नॉट बॅड. मला पूल जायचंय बस. पूल पण जाऊ शकतो. पण इथे आपण बाल्कनी मध्ये कायच केलं काय केलं असतं एवढ्या म्हणून गर्मीत. balcony मला- मी मस्त रात्री इकडे बसून टीव्ही बघणार आहे. इथे बसून इकडे बसायचंय, मी ह्याच्यात बसणार आहे. वाव, आणि पाणी भरून ठेवलंय लोकांनी ब्रो. हो, तू आता बघितलं. हो. हे कुठे आहे रे, बाथ सॉल्ट. हे माझं, हे मी माझ्या टाइमला वापरणार. हे नाही माझ्या टाइमला यार. मस्त आहे बघ, वाव, असं मस्त लेट के आम्ही टीव्ही देखेंगे. पण बाथ बॉम्ब कुठे दिली, लुफा दिलाय. बात बॉम्ब नाही आहे, पण ठीक आहे, नॉट बॅड. आणि खाली आता आम्ही चेक इन करत होतो तेव्हा मला कळालं की हा एक्झिक्युटिव्ह हे लाऊंज ज्याने घेतला आहे. Yes. तर आम्हाला संध्याकाळचा स्नॅक्स पण फ्री आहे, डिनर पण बुफे आहे. डिनर पण फ्री आहे, ब्रेकफास्ट पण फ्री आहे, आणि आताच्या लंचला 15% ऑफ पण मिळालं ना. तर आता करूया आपण कॅमेरा अनबॉक्सिंग. केलीच नाही आपण. चल चल चल. आणि आता कॅमेरा सोबत आम्ही जरा एक्सपेरिमेंट करू. तर लाइटिंग बीटिंग, तर तुम्हाला स्टार्टिंगचे थोडेफार व्लॉग्स, थोडे कधी कमी लाईट असेल, कधी जास्त लाईट असेल, कधी कोणता फिल्टर असेल, तर हे करून घ्या. काय हात काढलाय बघ मी. चल ना, अनबॉक्सिंग मला कॅमेरा. सो हे आहे त्याचं गिफ्ट. टेक माय गिफ्ट. आणि हे मी अनबॉक्स करणार आहे, जे ऑलरेडी अनबॉक्स केलेलं आहे. हा, मग बघायला नको कसं आहे, काय नीट ठीक आहे. चालतंय. पण आय होप तू जसं पॅक्ट होतं ऑलरेडी तसंच ठेवलंय. आणि हे माझं गिफ्ट आहे, तर मग याच्यात ऍप्लिकेशन वगैरे तू एडिट तुला करावे लागतील मग सगळे व्हिडिओ. एडिट मी करत नाही. हा, तुम्ही जो बघितलेला ना व्हिडिओ मेकअप आला, तो सगळा मी एडिट केलाय. 50 मिनिटाचा व्हिडिओ डाऊन टू 30 मिनिट्स ओनली बिकॉज ऑफ मी. चला, टन 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 टन. आई शपथ भाई साहब, केवढूस आहे, किती क्यूट आहे. आता हे मी काढणार. ते तुझ्यासाठीच ठेवलंय. ते असं उलट लावायचं आणि 1 2 चालू. पण हे भाई चार्ज मी बघितलं तेव्हा होता चार्ज. बघ किती % आहे. फुल आहे. फुल आहे. नाही, भाई आणि काय दिसतंय बघ, ते आपल्याला फॉलो बॅक कॅम असं काय मस्त वळला ना याचं डोकं. या नाही, पण फ्रंटच ठेवूया. भाई काय मजा येणार आहे याच्यात शॉर्ट घ्यायला. पूर्ण हॉटेलमध्ये हे घेऊन फिरूया. म्हणजे त्यांना पण असं की कोणाला लोक. ओ माय गॉड, ऑलरेडी आपल्याला तरी 2-3 लोकांनी 3 लोकांनी ओळखलं. 3 लोकांनी थँक्यू. ते 3 लोक तुम्ही आमची व्हिडिओ बघत असाल तर थँक्यू, तुम्ही आम्हाला येऊन भेटलात. मुलगा इकडे. अशा शाळेतले मुलं असतात ना, स्वतःहून रेडी झालेले. मी स्वतःहून रेडी झालो. मी बाथटब मध्ये 15-20 मिनिटं बसलेला. मी इथे झोपलेली, माझे डोळे झोपलेले आहेत. मी उठली, 1 सेकंड मी यांना सांगते. मी उठली, मी बघते, मला कळालंच नाही तू कॅमेरा कधी मागे. झोपून 40 मिनिटं झाले. हा अजून आतमध्येच काहीतरी करतोय. मग मी नॉक केला. हा बाथटब मध्ये झोपलेला, मस्त ते सॉल्ट बिल्ट सगळं टाकून, आणि आता असा रेडी झालाय छान पैकी एकदम. तू किती वाकडं गेलं तरी तो तुझा चेहराच हे करणार आहे, म्हणून तुझ्या चेहऱ्यामध्येच येणार आहे. माझा फेस हे चालू केलंय. पण 1 मिनिट, अजून एक काहीतरी आहे याच्यात छान, ते करूया आपण. शिवानीचा चेहरा कायम इकडेच राहील. मग मी कुठेही जाऊ दे, काय होणार नाही. पण मी गेली तर तो हलणार. हा ना, मी आहेस तू. माझं गिफ्ट आहे ते, तरी शाणे स्वतःचा चेहरा हलवणार करून ठेवले. कारण की आता माझ्या हातात आहे ना. तर मी सांगत होती, हा मस्तपैकी असं झालं, नवीन कपडे घातले, तरी तूच दिसतेय. अरे यार, हे बंद कर ना फेस ट्रॅकिंग. ओके, रेडी झालाय, लहान मुलाच्या शाळेत जातात ना तसे, नवीन कपडे घातलेत, आणि मी इथे अशीच अजून. आणि मी तुला बोललेलो, अरे पण मला माहितीये का काय झालं, मी बाथटब मध्ये गेलो, मी मागून पाणी, आणि ह्याला कळतच नव्हतं गरम पाणी कसं हे करायचं. गरम पाणी कसं करायचं ते कळत नव्हतं. पण मित्रांनो, नंतर प्रॉब्लेम असा झाला, जेव्हा मला कळालं, म्हणजे जेव्हा शिवानीला कळालं की गरम पाणी कसं करायचं, तिने गरम पाणी डायरेक्ट माझ्या पाठीवर सोडलं.
आणि मला बसला चटका. हेच चटका होता जे मी तुम्हाला सांगत होतो. हाच तो चटका मित्रांनो. म्हणून आपल्या बायकोवर आंधळा विश्वास ठेवा आणि चटके खात राहा. अरे या रूमचा बेस्ट पार्ट तुम्हाला सांगू का? बेस्ट पार्ट या रूमचा. थांब असंच ठेव कॅमेरा. नाही तिकडे नाही. बेस्ट पार्ट आहे या रूमचा. हा बघा तिकडे दाखवा. 1 2 3. उठायची गरजच नाही. आता आम्हाला दिसलेली इथे एक कॉफी मशीन. आणि कॉफी मशीन दिसल्यानंतर मला काहीतरी होतं मित्रांनो. थोडंसं काही ना काहीतरी होत असतं. म्हणून कॉफी मशीन दिसल्यानंतर मी विचार केला कॉफी मशीन. आणि ह्यांचं कॉफीचं पॅकेट पण वेगळं. तुम्हाला दाखवतो. थांबा मला दाखवतो. माझी बायको तर देत नाही मला घरी कॉफी करून, तर ही मशीनच का नाही. ही मशीनचा आम्ही मग विचार केला ही मशीन आहे ना, ह्याच्यात हे असं उघडायचं आहे. हे उघडल्यानंतर तिथे मागे पाणी टाकायचं आहे. इकडे पाणी टाकायचं आहे. इकडे ही कॅप्सूल टाकायची. आईच्या गावात कॅप्सूल आधीच पडली. शिवानी कॅप्सूल चुकून आत पडली. आता हे जे आत पडलेलं ह्याच्यात मागे मी पाणी टाकणार आणि इथे ब्लिंक होणार. बुईंग 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 बुईंग. आणि ते ब्लिंक झाल्यानंतर तुम्हाला मी डायरेक्ट दाखवतो की कॉफी. अरे सॉरी हे बॅक नाही आलं. अरे सॉरी परत नाही आलं. हां तुम्हाला डायरेक्ट दाखवतो कॉफी कशी लागते मित्रांनो. कॉफी भेटत राहा कॉफी बघा. मी थोडासा चुकलो मित्रांनो. मला वाटलेलं पहिले हे पाणी लावायचं आणि पाणी लावल्यानंतर थांबायचं. डायरेक्ट कॅप्सूल टाकायची आणि कॅप्सूल आपण जी आधी चुकीची टाकलेली ती टाकल्यामुळे डायरेक्ट कॉफीच पडते याच्यातून. पाणी येतच नाही डायरेक्ट कॉफी येते. अरे पण डार्क ठीक आहे. आणि हे ऑटोमॅटिकली बंद होईल असं सांगितलेलं. आवाज बघायचा. एक फेल्ड अटेम्प्ट नंतर आपण दुसरा अटेम्प्ट करतोय. हे दुसरं बटन दाबून. ह्याच्यात काय येते मला माहित नाही. ह्याच्यात पाणी येते वाटतं फक्त. पण गढूळ पाणी आहे. गढूळ म्हणजे कॉफीचं पाणी रे. गढूळ म्हणजे गढूळ नाही रे बाबा. अरे हे बघ. हा नाही काय कळत नाही मला पण ठीक आहे. काय कळत तर नाही पण काहीतरी होती करून दिलेली आहे. आता ही ब्लॅक कॉफी पिऊन सांगेल कशी लागते. पिऊन दाखवूच शकत नाही. एक घोट तर पी. चटका बसवा मला एवढं. आणि साखर बिकर नाही. हा नको मला साखर. खूप जास्त डार्क आहे. म्हणजे माझ्यासाठी नाही. भरपूर कॅमेराचा कव्हर आहे. मी बघितलं आणि मी वजनवर नाही बसलोय. हे बघितलं. ह्या कॅमेराचे दिवस यशच्या हातात आहेत. जर परत आम्ही फोनकडे स्विच झालो तर हे असंच काहीतरी होणार आहे. आता हा ह्याच्यावर कॅमेरा माझ्या हातात आहे. खाली कॅमेराचा कव्हर होतो त्याच्यात एवढी हे कव्हर साठी नाटक करते. थांब जरा ह्यांना सांग कशी आहे तुझी कॉफी. सांग कशी आहे. खूप बोलते ना मी एका घोटमध्ये माझी झोप उडाली. काय बोलते? एवढी डार्क आहे म्हणजे माझ्या कानाखाली सारखी आहे. हो हो. अरे हो बोलते. म्हणजे यांना कळेल ना की तू पण मला किती कानाखाली वाजवतो. मी नाही वाजवत. नाहीये गरम एवढी. मी पिऊ शकते तर तू का नाही. लगेच असं वाटतं की डोकं हलवलं कोणीतरी ना. शी डोकं हलवलं. अख्ख्या जिभेची मला वाट तर लावली. शी दिसतं तरी का मी त्याच्यात नीट. हो छान गोड एकदम. हा ना. एक गोष्ट सांगायची होती मित्रांनो मला तुम्हाला. जरासा लफडा झालाय माझ्यासोबत. थोडासा प्रॉब्लेम झालाय. काय तो प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो. आम्ही ठरवलेला ऐन टायमाला. आम्ही पण नाही मी हिला ऐन टायमाला सांगितलं की आपल्याला असं असं कुठेतरी जायचंय. आणि नेमकं हिच्याकडे वन पीस आहे. ही वन पीस मध्ये भाई. ही वन पीस मध्ये. मुलींकडे सगळ्या टाईपचे कपडे असतात. आता मी जे इथे 2 वन पीस घेऊन आली बाय द वे. एक मिनिट तुम्हाला दाखवतो मी काय कपडे घातले. तुम्ही ते पण बघितलं पाहिजे. थांब बॅक कॅमेरा दाखव यांना मी काय कपडे घातले. हे पकड ना. कुठे पळतीये. हे परत पळ. एक मिनिट. ही कशी पळत गेली इथून. परत पळ. हा ही अशी पळत गेली इथून. हा एक मिनिट तुम्ही बघा मी काय कपडे घातलेत. हे बघा. सरक जरा. हे माझे कपडे आहेत. हे बघा मुलींकडे एक असा वन पीस असतो की फक्त टाकला अँड वी आर रेडी. अरे टाकला अँड रेडी. पण तू कधी हे भाई काय चाललंय हे माझे असे कपडे आहेत की इमर्जन्सी कुठे लगेच पळायचंय लगेच घालायचंय घालून पळालो. भाई चुकीचं आहे यार हे शिवानी यार. आणि तुझे कपडे तर मी दाखवते. काय आहे हे. काय चाललंय हे. हे माझे कपडे आणि हिची वन पीस. आणि हे प्लॅन मी केलेला आहे. काय करू शकतो. प्लॅन मी केलाय हा. आणि अरे यार चला पण तिकडे तर भाई दाबून मी कम्फर्टेबल कपडे घातले. दाबून खाला मी. दाबून. तू नाही खाऊ शकणार. तू खरं सांग. पोट दिसतंय का. पोट तर माझं आता पण दिसतंय. नाही तुझं हे बघा पोटाने लोकांना हे बघा ते किती मस्त बॅडमिंटन खेळतायत मुली. हो यार.
वाव, खरंच खूप छान दिसतंय. हा. काय व्ह्यू आहे इकडून, थांबा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. थांबा पण हा ओके. मला वाटतंय की ह्यानी सॉरी आपण स्क्रीनकडे बघतो, आपण कॅमेरामध्ये बघूया. मला वाटतंय की ह्यानी ना बुक स्वतःसाठी केलंय. इथे आल्यापासून नुसतं खायचंच बघतोय, नुसतं खायचं बघतोय. मी तुम्हाला दाखवते. फक्त मागे आवाज ऐका, हा अजून नाचतोय. इकडे ना त्या मुली, अरे ह्यांना दिसणारच नाही. झूम कसं करतात? नाही याच्यात झूम नाही होत. काय होतं ना, नाही तसं झूम नाही होत. ठीक आहे जाऊ दे. पण मी डान्स करत होतो. परत तो फेस मी नाही केलाय, तू केलाय. ठीक आहे जाऊ दे. पण माझा हा ब्लॉग परत चालू करण्याचा हा उद्देश एवढाच होता की बाबा हिनी शाणीनी, जिला माहिती पण नव्हतं त्या मुलीनी वन पीस घातलंय, आणि ज्याला माहिती होतं, ज्यांनी प्लॅन केलं त्या माणसाने हाफ चड्डी घातली. ज्याला प्लॅन माहिती नव्हता ती व्यक्ती जास्त हुशार आहे ना. थुकलीच तोंड. ज्याला माहिती नव्हती हुशार आहे ना. ठीक आहे चला, आता आमचं ते मॉकटेल कॉन्टेम्प. मला जिम लावायची गरज आहे. ए काय नाही रे, होऊन जाईल, काय नाही. चला आम्ही आता मित्रांनो, म्हणजे पॅसेज हा रूमचा किती छान दिसतोय. आणि ही बघा माझी बायको वन पीस मध्ये फिरते, शाणी वन पीस मध्ये स्वतः फिरते, आणि मला हाफ चड्डी घालायला लावली. म्हणजे हिनी घालायला नाही लावली, पण हिला कळायला पाहिजे ना यार, मी हाफ पॅन्ट घातली, तू वन पीस कसा घालून फिरू शकते. अरे समोर तुला वन पीस कसा दिसू शकतो? तुझ्या त्या डोंगरात, त्या कपड्याच्या डोंगरात तुला वन पीस दिसला. मी वन पीसचं त्या दिवशी साड्यांसारखं वन पीसचं एक सेपरेट ठेवा जाऊन ठेवतो. मी मदत केली तुझी. आता आम्हाला 17th फ्लोअरला जायचं, तुम्हाला फक्त ते दाखवायला. हे पण लिफ्टवाला पण एरिया मस्त आहे. काय घेतलंयस? सेमच घेतलं आपण जवळजवळ, काय वेगळं नाही. मी हे घेतलंय, खूप काहीतरी एक्झॉटिक फ्रूट्स आहेत विथ चीज ब्रेड, पनीर चिली, नट्स अँड ड्राय चेरीज, नाही बेरीज. हे ना खूप काहीतरी फॅमिलियर टेस्ट आहे. अरे ते टिक्का आहे, आणि हा व्ह्यू आहे आमचा. तिकडे दाखव. मस्त वाटतं ना. व्हेरी गुड. आता मी त्या बाईला विचारलं, हे जे फूल हिच्या हातात दिसतंय तुम्हाला, हे फूल मी तिला विचारलं खाण्याचं का, आणि ती बाई बोलली हो हे खाण्याचं आहे. हा इतका क्यूट आहे की खायची इच्छा नाही. काय? हां पण खा ना, बघ खा, लवकर खा. काय आलं कडू? मगाशी तुम्हाला बोलला की गोड आहे. हां मी जो खाल्ला तो गोड होता, आता इथे नाही आहे तो. असं वाटतंय तिखट. अरे तुझा वेगळा होता, माझे दिसायला पण सुंदर होते. मी यांना नंतर ब्लॉगमध्ये दाखवतो ना माझेवाले कुठले होते. इथेच येतो अजून. फ्लेवर आहे, फ्लेवर तर असणार आहे, तिखट फ्लेवर आहे. हां मग त्याला पण गोड फ्लेवर होता जो मी खाल्ला. मी यांना विचारलेलं, आणि यांना विचारल्यानंतर यांनी ना इथे कॅन्डल लावून गेले. मग मी बोललो कॅन्डलमध्ये फ्लावर खातो मी माझ्या बायकोला फ्लावर देणार, ते बायको माझी फ्लावर खाणार. तोंड बघ असं केलं हिने. हां लाज वाटते काय तुला? लाज वाटते का? हां बस. हा जो आवाज तुम्ही ऐकताय मित्रांनो, हा आवाज आहे एका अलार्मचा. आणि हा अलार्म झालेला आहे, पण आणि तो अलार्म लावलेला आहे या व्यक्तीसाठी. हा व्यक्ती इकडे आडवा पडून गाडगुड झोपलेला आहे. वेळ झालेली आहे जायची, जेवायचं. शिवानी, ए बाळा शिवानी, ए बाळा, अलार्म वाजतोय. अलार्म कोणी लावला बरे कोणी लावला अलार्म? काय तुला इथे आल्यापासून खायचंय? खायचंय. उठा बाळा, आल्यापासून नुसती झोपली, नुसती गोंगाट. रेस्ट करायचं. अरे पण रेस्ट करायचं ठीक आहे, पण आपल्याला जायचंय, खायचंय. शिवानी पॅकेज घेतलंय, खायचं यार. डिनर कोण करणार यार? अर्धा तासात बंद होईल डिनर. चल उठ, चल. मी अशीच येणार आहे. हा अशीच ये, चल चादर घेऊन चल. मला बोलते की मी खायला आलोय, आणि हिची प्लेट बघा. हा हळूहळू घेणार. आणि माझी प्लेट बघा. काय हे 4 गोष्टी घेतल्यात, आणि तू बघ. काय बोलायचं तुला याच्यावर? जो अत्याचार केलायस तू माझ्यावर, जो लोकांना सांगून की मी खायला इथे आलोय, आणि स्वतः ठुसते. थांबत पण नाही बाई, थांबत. लाज, चेहऱ्यावर लाजच नाही. शाणी. कोम रे कोम. अरे कोम ना, कोम. अरे कोम ना. हा थांबली का? हा शेवपुरी मागवली, कोंबलीस. ॲज युजल कोंबलीस रे.
बघ बोलता पण येत नाही बघा, हिला बोलता पण येत नाही, एवढी ठुसून खाल्ली आहे. 4 मागवलेल्या, 2 घशात आहे तिच्या आत्ता 2. या माणसाला कुठे पळतोय म्हणून तो खात नव्हता, जेवत नव्हता आणि मला बोलवता मी भूककडे जा 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 झाली आहे ना. जातोय मी कुठेच नाही. एवढ्या जोरात कळ आली की मला पण धड खाऊन दिलं नाही अरे तू खायला आणि मला बोलतो की खायला आलीस, ही शाणी माझ्या नावाने स्वतः खायला आली इकडे, मी नाही खायला आलोय. जा मी गप गुमान नॉर्मल माणसासारखा खातोय. बघा तयारी झाली चालू, घड्याळ काढतोय. नाही नाही असं काय नाही, मी झोपायची तयारी करतोय. हा मी कॅमेरा चालूच ठेवते. नको मी नाचते ना. चला थांब इकडे. तर हा व्लॉग इथे आम्ही एंड करतो. हा आम्ही इकडेच हा व्लॉग एंड करणार आहोत आणि व्लॉग एंड असा इथे करूया. तर इथे आम्ही हा व्लॉग एंड करतो. तर भेटूया परत लवकरच नेक्स्ट उद्याच्या दिवशी. धन्यवाद आमचा व्लॉग इथपर्यंत बघितल्याबद्दल. बाय. उद्या माझे डोळा सॉरी थोडंसं लागलं, सॉरी थोडंसं लागलं. आणि आज आम्ही रात्री झोपणार आहे आणि आता मी पोट रिकामं करणार आहे का, कारण उद्या सकाळी ब्रेकफास्ट करणार आहे फ्रीवाला. उद्या सकाळी जो मी फास्ट ब्रेक करणार आहे मित्रांनो, आयुष्यात कधी मी असा फास्ट ब्रेक केला. जा दीड हे सगळं करून हे डम करून ये जा. गुड नाईट. बाय. थँक यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल, लाईक दिस व्हिडिओ अँड ऑल्सो शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. म्हणजे ते सगळे पण बघतील आम्ही किती चांगले हे आहोत काय माणसं. सुचत नाही. बाय.